नमस्कार मित्रांनो, फॅक्ट युनिव्हर्स मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने घेतलेल्या प्रतिमांची माहिती सांगणार आहे. चला तर मित्रांनो पाहूया. मित्रांनो, जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर पृथ्वीची परिक्रमा करतो. हा टेलिस्कोप पृथ्वीच्या L2 पॉइंटवर स्थित आहे. L2 पॉइंट म्हणजे जिथे सूर्याचा प्रकाश पोहोचत नाही. हा टेलिस्कोप आजपासून लाखो करोड वर्ष अगोदर काय घडले याचा शोध घेणार आहे. या टेलिस्कोपमध्ये लावलेले कॅमेरे भूतकाळात घडलेल्या घटना पाहू शकतात. चला तर मित्रांनो पाहूया. नंबर 1 ची प्रतिमा. नासाने घेतलेली पहिली इमेज म्हणजे गॅलेक्टिक क्लस्टर. चित्रामध्ये दिसत असलेले हे डॉट स्टार नसून ते गॅलेक्सी आहेत किंवा आकाशगंगा आहेत. या टेलिस्कोपच्या फोटोमध्ये हजारो आकाशगंगा आहेत. ह्या 13 अब्ज वर्षापूर्वीची प्रतिमा आहे. नंबर 2 कॅरिना नेब्युला. हा पृथ्वीपासून 7600 प्रकाश वर्ष दूर आहे. या फोटोमध्ये 7600 प्रकाश वर्षापासून तारेची निर्मिती होताना दिसत आहे. तपकिरी कलरचा जो भाग आहे तो धूळ आणि वायूचे मिश्रण आहे. जिथे जास्त वायू आहे तिथे ताऱ्याची निर्मिती होत आहे. नंबर 3 साऊथर्न रिंग नेब्युला. या फोटोमध्ये 2500 प्रकाश वर्ष अगोदरच्या तारा नष्ट होताना दिसत आहे. त्यामध्ये गॅसेस व ऊर्जा दिसत आहे जी की हा तारा तुटल्यामुळे तयार झाली आहे. नंबर 4 या फोटोमध्ये 5 गॅलेक्सीचा समूह दाखविला आहे. ह्या गॅलेक्स्या खूप वेगाने फिरत आहेत व एकमेकांच्या जवळ येत आहेत व शास्त्रज्ञांच्या मते एक दिवस या सर्व गॅलेक्सी एकमेकांमध्ये टक्कर होईल. या गॅलेक्सी पृथ्वीपासून 30 करोड लाईट इयर दूर आहेत. म्हणजेच हा फोटो 30 करोड वर्ष अगोदरचा आहे. या टेलिस्कोपने पृथ्वीपासून 1120 प्रकाश वर्ष दूर असा एक एक्झोप्लॅनेट शोधून काढला आहे ज्याच्यावर जीवनाची आसार असू शकतात. एक्झोप्लॅनेट म्हणजे एखाद्या ताऱ्याला चक्कर मारणारे ग्रह. या ताऱ्याचे नाव आहे WASP 9b हे आहे. या ग्रहाचा एक दिवस हा पृथ्वीच्या 3 दिवसा इतका मोठा आहे. या ग्रहाच्या येणाऱ्या प्रकाशावरून या ग्रहावर पाणी असू शकते असे शास्त्रज्ञांनी शोधून काढले. अशा प्रकारे जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने हे फोटो घेतले आहे व त्यांची माहिती. अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा.